नमस्कार मित्रांनो, एक्झामचा शेड्यूल आलेला आहे. 23 मार्च पासून पेपर सुरू होत आहे. लगभग तुमच्याकडे 2.5 महिने इथून टोटल बाकी आहेत. ठीक आहे. आज 3 ते 4 जानेवारी आणि पहिला पेपर तुमचा 23 जानेवारीला. बरोबर 2 ते 2.5 महिने तुमच्याकडे आहेत. 2 महिने नवीन सिलेबस करण्यासाठी, उरलेला अर्धा महिना फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी. नवीन सिलेबस करण्यासाठी फक्त 2 महिने तुमच्याकडे आहेत. सिलेबस पाहून सर्वांचेच काय झालं असेल, थरकाप उडालेला असेल. नॉर्मल राहायचंय. भीती वाटून घ्यायची नाही हे एक्झामची. आपल्या हातामध्ये काय आहे फक्त ती गोष्ट करायची आहे. आता आपल्याकडे 2 महिने राहिलेत आणि आपल्या हातामध्ये काय आहे, की पेपर आलाय माझा अभ्यास झाला नाही, पेपर आलाय माझा अभ्यास झाला नाही. हे मंत्र म्हणण्यामध्ये आपला काही फायदा आहे का? किंवा प्रॉब्लेमला डिस्कस करण्यात काही प्रॉब्लेम आहे का? काही तथ्य आहे का? काहीही नाहीये. याचं सोल्युशन काढण्यामध्ये तथ्य आहे, की उरलेले 2 महिने पूर्ण वेळ अभ्यास करायचा आहे आणि पेपर काढायचा आहे. 2 महिने प्रॉपर सफिशियंट आहेत एक्झाम काढण्यासाठी जरी काही केलेलं नसलं तरी. फक्त प्रॉपर डायरेक्शनने अभ्यास व्हायला हवा, ब्लूप्रिंटला धरून अभ्यास व्हायला हवा, सिलेबस कॉपीला धरून अभ्यास व्हायला हवा. ठीक आहे. 23 मार्चला तुमचा पहिला पेपर होणार आहे संहिता अध्ययन 1. 23 मार्चला. त्यानंतर 1 दिवसाचा गॅप आहे आणि नंतर तुम्हाला 25 मार्चला मिळणार आहे संस्कृत पेपर 1. त्या संस्कृत पेपर 1 साठी सर्वजण घाबरलेले असतात. अजूनही तुम्हाला जर वाटत असेल, प्रत्येकाला आतल्या आत माहीत असतं, की संस्कृत पास होणार आहे की फेल. ज्यांना माहीत आहे आतल्या आत मी फेल होऊ शकतो, त्यांनी आत्ताच काहीतरी जुगाड करायचा आहे. ज्यांना संस्कृत येतं त्यांच्याकडून समजून घ्यायचंय. नाही आलं तर लगेच संस्कृतचा कोर्स आपला जॉइन करा. 1 महिन्यामध्ये तुमचं हे सगळं काही कव्हर होईल आणि तुमचा व्यवस्थित पेपर जाईल. ठीक आहे. थोडंफार तुम्ही ₹1000 साठी पाहाल तर हा सब्जेक्ट राहून जाईल. तुमचा जर मित्र हुशार असेल त्याच्याकडून समजून घ्या, कोर्सही लावू नका. परंतु काहीही करा, पास होण्याचं जुगाड तुमचं तुम्हाला करावं लागेल एवढं मात्र नक्की आहे. तुमच्यासाठी दुसरं कोणी मेहनत करणार नाहीये. तुम्हाला तुमच्या स्वतःचीच काळजी घ्यावी लागेल. आमच्या इकडे शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये भरपूर सारी मुलं येतात आणि ते कोर्स घेतात, अभ्यास करतात आणि पास होऊन जातात. त्यांना वर्षभर संस्कृत येत नसलं तरी सुद्धा. त्याच्यामुळं याचा जुगाड मात्र तुम्हाला करायचा आहे. कुठूनही करा, परंतु पास व्हा. त्याच्यानंतर संस्कृत पेपर 2 हा ईझी असतो. पदार्थ 1, पदार्थ 2 चांगल्या प्रकारे अभ्यास झाला असेल तुमचा. नसेल झाला तर चालू करा. सोपे-सोपे चॅप्टर आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 4 एप्रिलला मिळणार आहे रचना शरीर. 4 एप्रिलला काय मिळणार? रचना शरीर 1 आणि 6 एप्रिलला रचना शरीर 2. एनाटॉमीच्या पेपरमध्ये फक्त 1 दिवस गॅप आहे. सिलेबस किती तुम्हाला पण माहिती आहे आणि गॅप फक्त 1 दिवस आहे. म्हणजे तुम्हाला पहिलेच सर्व काही तयारी करून ठेवावं लागणार आहे या पेपर 2 ची. ठीक आहे. पेपर 1 जो एनाटॉमीचा पेपर आहे त्याच्यामध्ये 2 दिवस सुट्टी तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 च्या आधी, परंतु पेपर 2 ला फक्त 1 दिवस सुट्टी आहे. 6 एप्रिल त्याच्यानंतर 8 एप्रिलला तुम्हाला मिळणार आहे क्रिया शरीर 1 आणि 10 एप्रिलला मिळणार आहे क्रिया शरीर 2. याला सुद्धा तुम्हाला 1-1 दिवस गॅप भेटणार आहे. तुम्ही आपल्या कोर्समध्ये पहिल्यापासून जॉइन असाल तर क्रियाशील तुम्हाला नक्कीच सोपं जात असेल आणि सिलेबसही कव्हर झालेला असेल. ज्यांनी आतापर्यंत केलेलं नाहीये, आता मात्र तुम्हाला सगळे कामं सोडून फक्त आणि फक्त ह्या एक्झामच्या अभ्यासाला द्यायचे आहेत. बाकी सर्व काही कॉलेजची जे काही तुमची कामं असतील ते सर्व काही बाजूला ठेवून आता तुमचा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचा सेल्फ स्टडीज व्हायला पाहिजे. कशाप्रकारे व्हायला पाहिजे? याच व्हिडिओमध्ये सगळं सांगणार नाही. सगळ्या सब्जेक्टचे वेगळे व्हिडिओ येतील. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय? ब्लूप्रिंट घ्यायची आहे. अभ्यासाला आत्ताच सुरुवात करायची. उद्या सकाळपासूनच केली तरी चालेल. ब्लूप्रिंट घ्यायची आहे. ब्लूप्रिंट सर्व सब्जेक्टच्या लिहून घ्यायच्यात. कुठून घ्यायची ब्लूप्रिंट? सिलेबस कॉपीच्या एकदम शेवटी ब्लूप्रिंट असते. ती तुम्हाला कळणार नाही कारण त्याचे वरचे पॉइंट कोरिलेट करावे लागतात. डायरेक्टली आपल्या YouTubeच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचंय. ब्लूप्रिंट नावाचं सेक्शन आहे. ब्लूप्रिंट एनालिसिस आहे फर्स्ट इयरचं. ते काढायचंय. सब्जेक्ट वाईज काय करायची? ब्लूप्रिंट पेजवरती लिहून घ्यायची. ब्लूप्रिंट लिहून घेतल्यानंतर तुम्हाला कळून जाईल, की हा जो म्हणजे पहिला एमसीक्यू आहे, कोणत्या चॅप्टरवरून येणार आहे? इथे तुम्हाला दिलेलं असेल. याच्यामध्ये 2-3 असे ऑप्शन असतील. लगेच काय करायचं? हे प्रिपेअर करायला घ्यायचं. हा चॅप्टर करायचा, हा चॅप्टर करायचा, हा चॅप्टर करायचा. याच्यानंतर दुसरा एमसीक्यू घ्यायचा, हा करायचा, हा करायचा, हा करायचा. अशा प्रकारे काय करायचे सर? तिन्ही सुद्धा प्रिपेअर करून घ्यायचे. कळालं? म्हणजे पहिला एमसीक्यू कव्हर, दुसरा एमसीक्यू कव्हर, त्याच्यानंतर तिसरा एमसीक्यूला कोणते चॅप्टर पाहायचं ते कव्हर करून घ्यायचे. चौथा एमसीक्यूला कोणते चॅप्टर ते कव्हर करून घ्यायचे. त्याच्यानंतर यायचं एलक्यू कडे किंवा एलक्यू पासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. कारण एलक्यू पासून तुम्ही सुरुवात चांगली केली तर तुमचे खूप सारे एमसीक्यू त्यामध्ये कव्हर होतात. कसं? पहिले काय करायचा? हा ब्लूप्रिंट मधला पहिला एलक्यू बघायचा कशावर आहे? 2 ते 3 चॅप्टर तुम्हाला मिळून जातील. त्या 2 ते 3 चॅप्टर पैकी तुम्हाला काय होणार आहे?
हा एक क्वेश्चन येणार आहे. मग काय करायचं, पहिले हा चॅप्टर प्रिपेअर करायचा, हा चॅप्टर प्रिपेअर करायचा, हा चॅप्टर प्रिपेअर करायचा. तुमचा पहिला एल-क्यू कव्हर. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचंय. पुन्हा काय करायचं, दुसरा एल-क्यू घ्यायचा, त्याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर ते करायचे, म्हणजे तुमचा दुसरा एल-क्यू झाला कव्हर. आणि हे फक्त एकदा केल्याने होत नाही, तर याला तुम्हाला शॉर्ट नोट काढून रिवाईज करत राहावं लागणार आहे. केव्हा कुठे तुम्हाला होणार आहे. कळतंय? अशा प्रकारे सगळ्यात प्रथम ब्लूप्रिंटमध्ये जायचं आपल्याला. प्लेलिस्टमध्ये ब्लूप्रिंट पाहायची आहे, लिहून घ्यायची ब्लूप्रिंट प्रत्येकाने आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार प्रिपरेशन चालू करायचं. 2 महिने सफिशियंट आहे, परंतु पूर्ण वेळ अभ्यास करावा लागेल. जे आपले प्लेलिस्ट फर्स्ट इयरसाठी दिलेले आहेत, सर्व लेक्चर पाहायचे आहेत. कारण फक्त तुमच्यासाठीच बनवलेले आहेत. तुम्हाला गाईड करण्यासाठीच बनवलेत. तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन मिळावे यासाठीच बनवलेले आहेत. आणि आपली IMP-SQ सीरीज चालू आहे. आता सर्वांनी दररोज 6 वाजता आपला व्हिडिओ पडतो रात्री. प्रत्येकाने 6 वाजता पडल्या व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याच्या नोट्स काढून घ्यायच्या आहेत. वेगळी वही करा वाटलं तर. प्रत्येक IMP-SQ सीरीज मधला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. आल्या पाहायचा आहे 6 वाजता आणि त्याच्या नोट्स काढून द्यायच्यात. एक्झामपर्यंत तुमचे खूप सारे क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर झालेत आणि आलतू-फालतू क्वेश्चन नाही. जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयरमध्ये आलेले आहेत आणि येण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत, असेच क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर होत आहेत. त्याच्यामुळे आता मागचे झालेले 7-8 व्हिडिओ तुम्ही कव्हर करायचे आणि पुढचे येणारे डेली लेक्चर पाहायचे आहेत. ठीक आहे. आयुर्वेदा मराठी या YouTube चॅनलवर फर्स्ट इयरचे रिलेटेड जेवढे लेक्चर आहेत, एवढे तुम्ही करून ठेवा. आणि जे कोर्स घेतलेले त्यांनी ते कोर्समधले रिवाईज करू शकतात. ज्यांना संस्कृत आतापर्यंत काही येत नाही किंवा ज्यांनी पहिले संस्कृत घेतलेलं आहे, त्यांनी मल्टिपल टाइम ते लेक्चर पहा आणि रिवाईज करत चला. शॉर्ट नोट काढा. ज्यांनी अजून घेतलेलं नाही संस्कृत, ते जॉइन करा. आयुर्वेदा मराठी .com वरती जा. ॲप्स तुम्ही ॲपवरूनही डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला म्हटलं सोपा ऑप्शन तुम्हाला मित्राकडून समजून घ्यायचं त्याच्याकडूनही घ्या. परंतु तो समजून सांगत असेल तर. परंतु पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत सर्व काही तुमचं कव्हर व्हायला हवं. ठीक आहे. आता अभ्यासाला लागावंच लागेल. आता पर्याय नाहीये. आता तुम्हाला सांगायची पण गरज नाही. तुम्ही स्वतःहूनच अभ्यासाला लागाल. भिवून जायची गोष्ट नाहीये आता किंवा गरजही नाहीये. आता फक्त आपल्याला आपल्या हातामध्ये काय आहे, मेहनत करायची आहे आणि ती मेहनतच आपल्याला पेपर पासिंग करून देणार आहे. ठीक आहे. काही इश्यू असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मिळून जाईल किंवा कोणत्या पर्टिक्युलर सब्जेक्टचं काही पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.